उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, परवाचा दिवस सगळ्यांसाठी प्रत्येकाच्या मनावर घात करणारा असा दिवस आणि अनपेक्षित अशी आयुष्यातला एकदम मानसिक धक्का देणारी सकाळ. आणि दादा या ठिकाणी आज नाही आहेत, दादा गेलेत अशा प्रकारची बातमी मला सकाळी सकाळी मिळाली. एकदा नाही 3-3, 4-4 लोकांशी मी ती कन्फर्म केली की रूमर आहे का, चुकलं आहे का. नंतर कन्फर्म झालं ॲक्सिडेंट झालेला आहे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर दवाखान्यात नेले, काहीतरी करून एक क्षण शोधत होतो की दादा जखमी असतील, दादांच्यावर उपचार होत असेल, काहीतरी कुठेतरी आशेचा किरण आम्ही शोधत होतो. सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलताना सकाळ सगळं सुन्न होऊन काही डोकं चालत नव्हतं. आणि मग अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो की म्हटलं टी व्हीवर बातमी अशी येते की दादांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे, जखमी आहेत. हे म्हटले नाही, दादा आता आपल्याला सोडून गेलेले आहेत. जेव्हा अशा एक जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं मला, तेव्हा आपोआपच अश्रू डोळ्यातून निघून गेले. आणि महाराष्ट्रच अशा नेतृत्वाची एक, ज्याला आपण इन्स्पिरेशन म्हणतो, मी बाकी सगळ्यांचा जरी अलीकडचा संबंध असेल तर माझा दादांचा 15-20 वर्षातला संपर्क आहे. आणि दादांशी मोकळेपणाने भांडणारा आणि मोकळेपणाने दादा माझ्याशी चर्चा करायची, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायची. आणि असा एक प्रसंग येऊन गेला की 2 प्रसंगांना मी दादांना बघितलं. एका राजकीय प्रसंगाला दादा म्हटले की मला बोलवलं, माझ्या लोकांच्या भावना तुमच्याबरोबर नाहीत, असे तसे, मी तुम्हाला मदत करेल का नाही मला शंका आहे. आणि एका अडचणीच्या काळामध्ये दादाने मला स्वतः फोन केला आणि मला म्हटले की खासदार तुमच्याबद्दल जे काय चाललेलं आहे आणि आमच्याच काही पक्षामधली माणसं असतील किंवा काय त्याच्यामध्ये असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका, मी संपूर्णपणे तुमच्या पाठीमागं, तुमची प्रतिमा चांगली आहे. मला माझ्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, बारामतीतल्या लोकांनी मला सांगितलं आणि मी पोलीस अधिकाऱ्यांकडनं खात्री केली की तुमच्याविषयीची अधिकाऱ्यांची भावना खूप चांगली आहे. आणि जनसामान्यात तुम्ही मी खात्री केल्यानंतर मी ठरवलं आहे की सरकार तुमच्या विरोधात असलं तर अजितदादा तुमच्याबरोबर असणार आहे. आणि माझ्या देखतच महाराष्ट्राच्या DGला त्यांनी फोन केला की रणजितसिंह नाईक निंबाळकरच्या बाबतीत जे काय चाललेलं आहे ते उद्यापासून बंद झालं पाहिजे. आणि कुणाचा फोन जरी आला तर त्याच्यामध्ये अजितदादा त्याच्याबरोबर उभा, एवढाच निरोप द्या. आणि फोन ठेवून दिला. असा एक बाजूनी न्यायबुद्धीला धरून आणि दादांच्या, मी त्यांचं बघितलं, त्यांचं आत्मपरीक्षण करण्याची पद्धत. अनेक वेळा मी त्या ठिकाणी लोकसभेच्या काळामध्ये मी त्यांच्याकडे गेलो. रेल्वेच्या विषयी त्यांच्यापर्यंत बरेच गैरसमज होते. मी त्यांना सांगितलं रेल्वे, फलटण बारामती रेल्वे का गरजेची आहे. आणि तुम्हाला सगळ्याला आश्चर्य वाटेल की फलटण बारामती रेल्वे ढाकाळे गावामध्ये अडकली होती. 10-20 शेतकऱ्यांनी काम होऊन नाही द्यायचं असं ठरवलं होतं. माझ्या 3 बैठका सातत्याने दादांच्या बरोबर झाल्या आणि माझे संबंध खूपच व्यक्तिशः त्यांच्या जवळ आले होते. पवारसाहेब इथं लोकसभेला उभे होते. मेसेज केला तरी अजितदादांचा फोन 100% येणार, अशा पद्धतीचं नातं आमचं तयार झालं होतं. रेल्वेच्या विषयावर मी त्यांना 3 वेळा सांगितल्यानंतर सातत्याने त्यांच्या लक्षात आलं की आपली ही रेल्वे दक्षिणेतनं येणाऱ्या, केवळ फलटण बारामती रेल्वे नाही, दक्षिणेतनं येणाऱ्या गाड्या जर दिल्लीला पोचू शकल्या आणि त्याच्यामुळं रेल्वेचं प्रचंड मोठं नुकसान वाचणार आहे आणि बारामती फलटणची प्रगती होणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, खासदार साहेब तुम्ही उद्याचा काय दौरा आहे. मी म्हटलं काय नाही दादा, आपण सांगा.
सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मुंबईमध्ये मी बोलवून घेतो आणि आपण रेल्वेचं काम तुमचं मी खासदार तुम्ही मॅडम आलाय मी तुमचं काम करून देतो. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या टायमिंगप्रमाणे नेहमीप्रमाणे अजितदादा 10 मिनटं वेळेच्या आधी आले आणि आम्ही दादांची सवय माहिती असल्यामुळे आम्ही 10-15 मिनटं आधी गेलो. अधिकारी 10-15 मिनटात 10 मिनटात दादांचा सगळा विषय त्यांनी आधी समजून घेतला होता आणि 10 मिनटात जो 20E प्रस्ताव होता तो ते दादांनी जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव मार्गीला लागला, रेल्वे मार्गीला लागली आणि रेल्वे मार्गीला लागल्यानंतर मी खऱ्या अर्थाने दादांच्या प्रेमात पडलो. फलटण विधानसभेला दादांचा मला फोन आला की मला फलटणमध्ये रामराजे आणि विद्यमान आमदार हे मला सोडून गेलेले आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की फलटणमध्ये तुमची ताकद आहे याला कोण नाकारू शकत नाही आणि जर घड्याळाच्या चिन्हावर जर ते उभं राहिले तर नदीकडचा सगळा बेल्ट हा रणजित निंबाळकर तुमच्या पाठीमागं राहील. फक्त माझी आट आहे की चिन्ह माझं राहील, उमेदवार तुम्ही कोण उभा कराल त्याला मी घड्याळाच्या चिन्हावर आम्ही उमेदवारी देतो. दादांचं बोलणं ऐकल्यानंतर मी दादांना सांगितलं, दादा मी आत्तापर्यंत तुमच्याकडे बऱ्याच वेळा मागितलं पण तुमचा फोन आलाय मी नाकारू शकत नाही. आणि शिवरूपराजे नितीन काका आम्ही सगळ्यांशी चर्चा करत होतो, मी तयार नव्हतो. दादांचा फोन आल्यानंतर ते नाकारायचं नाही, ही मनाची खूणगाठ बांधली, देवेंद्रजींना समजून सांगितलं आणि सचिन पाटलांचा प्रवास तिथून चालू झाला. सचिन दादांचा प्रवास चालू झाल्यानंतर आमचं नातं खूपच घट्ट झालं. मग ते अनेक विषय झाले, त्याच्यामध्ये फलटणच्या रस्त्यासंदर्भात निधी देण्याचा असून द्या, फलटणला एस टी स्टँड आधुनिक करण्याच्या संदर्भात त्यांनी बैठक लावायची होती ती लावून द्या. किंबहुना मला राज्यसभेवर घेण्याकरता अजितदादांनी आमच्या सृष्टींकडे विषय काढला की तो कामाचा माणूस आहे आणि याला खाली ठेवू नका आणि बऱ्याच माणसं बघितलेत पण आमच्या पक्षातला नसला तरी मी सांगतो त्यांना खाली ठेवू नका, अशा प्रकारची शिफारस करून मला देवेंद्रजींनी आम्ही एकदा प्रवास करताना मला त्यांचा तो किस्सा सांगितला आणि अचानक आपण गेले 15-20 वर्ष जरी आमचा त्यांचा राजकीय संघर्ष चालला असेल तर त्यांची कामाची पद्धत, त्यांची वेगाने प्रगती करणारं शहर, जे मॉडेल त्यांनी तयार केलं त्या मॉडेलला आपण तेच मॉडेल आपण फलटणला अवलंबायला मागत होतो. मी फलटणची बारामती करायचा हा विषय मांडला होता कारण रेडीमेड मॉडेल आम्हाला त्या ठिकाणी होतं. प्रशासकीय भवन असेल, महसूल भवन असेल, RTO कार्यालय असतील, चांगल्या बागा असतील, चांगले नाट्यगृह असतील आणि रस्ते चांगले असतील, MIDC चांगले असतील, विमानतळ असेल, ह्या सगळ्या दादांनी केलेल्या कल्पकता आपण फलटणमध्ये राबवायच्या अशा पद्धतीने आपण ठरवलं. 15 वर्ष मी त्या बाबतीत दादांचं कौतुक करायचं. फलटणची बारामती त्यांनी बारामतीच्या पद्धतीने डेव्हलप केलं, त्या पद्धतीने आम्हाला फलटणची बारामती करायची आहे. आणि विधानसभेला मला शब्द दिला होता, एकदा सरकार स्थिर झालं, बजेट सगळ्या एकदा फायनलाइज झाल्या, मागची देणी देऊन झाली की ते त्यांनी मला सांगितलं, रणजितदादा तुम्ही जो फलटणचा बारामती करायचा विषय मांडलेला आहे त्याला जो काही निधी रिंग रोड आणि अन्य काय लागेल तो निधी अजित पवार तुम्हाला देणार. दिवाळी दिवशी मी आणि आमदार साहेब त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो होतो दिवाळीच्या आणि हातात हात घेऊन सांगितलं, अजित पवार तुमच्या पाठीमागनं कधी हलणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि तो शब्दच आज राहिला आणि शब्द पाळणारा नेता आपल्याला सोडून गेला. दादांच्या जाण्यामुळे एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व आज आराराबानंतर अनेक नेते असे होऊ शकले पण पश्चिम महाराष्ट्राचा नेता म्हणून आपल्याला जी पोकळी आता निर्माण झाली ती भरून निघणार नाही. दादा काय बारामती तालुक्याचे नेते होते काय तर नवे संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व आणि पश्चिम महाराष्ट्राचे उद्योग, साखर उद्योग असेल, पाण्याचे प्रश्न असेल, अन्य काही विषय असतील, उद्योगाचे इचलकरंजीचे हातमागचे विषय असतील, फळबागायतदारांचे विषय असेल तर ते विषय समजणारा नेता आणि कॅबिनेटमध्ये त्या आपल्यासाठी भांडणारा नेता
आपला नेता, आपला माणूस आणि कामाचा माणूस हा आपल्यातून ईश्वराने काढून घेतलं आहे. आणि हे नुकसान जेवढं पवार कुटुंबियाचं झालं आहे तेवढं बारामती तालुक्याचं झालं आहे. आणि बारामती तालुक्याबरोबर तेवढंच आपल्या फलटण तालुक्याचं आणि महाराष्ट्राचं झालं आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. सहवासात गेल्यानंतर फणसाप्रमाणे असणारं हे नेतृत्व, अतिशय विश्वास ठेवला तर अतिशय विश्वासाने मान ठेवणारं नेतृत्व, शिवरूपराजेंना मला त्यांचा चांगला अनुभव आहे. अनेक लोकांनी त्यांचे कान कधी जड करण्याचे प्रयत्न केले, पण विश्वास ठेवून स्थिर, मी नगरपालिकेलाही त्यांचा अनुभव घेतला, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तो आम्ही अनुभव घेतला की अजितदादांनी एकदा विश्वास ठेवला तर तो विश्वास मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आणि आज जे यश फलटणचं जिल्हा परिषदेचं आम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं ते या ठिकाणी शिवरूपराजांनाही दाखवायचं होतं की आम्ही कशा पद्धतीने लढतोय. नगरपालिकेच्या ज्या यशानंतर आम्ही कशा पद्धतीने आता दाखवायचं कोणाला, हा सुद्धा आमच्या पुढं मोठा प्रश्न. तुम्ही विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाचं चीज केलंय, हे सांगायचं कोणाला, हा सुद्धा एक अंतर्मुख होऊन जर प्रश्न आम्हाला पडतोय. दादांचा जाणारं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं सहकारी मित्र, प्रसंगी सत्य आणि कटू बोलणारा मित्र, अडचणीत आल्यानंतर सरकारचा संकटमोचक, सरकारने सुद्धा गमावलंय, महाराष्ट्राने गमावलंय, पवार कुटुंबियाने गमावलंय, असा नेता पुन्हा होणे नाही आणि ती पोकळी पुन्हा भरणे नाही. एवढाच, याच्या पलीकडे माझ्याकडं आज शब्द नाहीत. आणि शब्दसोमनांनी अशा महान एका लिजेंडरी व्यक्तिमत्वाला, असे महानायकाला या श्रद्धांजली वाहणं शक्य नाही. आणि त्यामुळं माझे शब्द या ठिकाणी त्याला, त्यांच्या आकाराला पूर्ती करू शकत नाही. मी, माझं मन या ठिकाणी भावपूर्ण झालेलं आहे. मी मनापासनं, हृदयापासनं दादांना श्रद्धांजली वाहतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.